अंबरदिवा राज्य उत्पादन शुल्कच्या शासकीय गणवेशात दारूची तस्करी, सेवानिवृत्त जवानासह एकास अटक। कोल्हापूर आलिशान कारला अंबरदिवा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय गणवेशात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा तोतया कर्मचारी आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली। तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे वय वर्ष 33 राहणार जाधववाडी कोल्हापूर आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे वय वर्ष 57 राहणार अंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा अशी अटकेतील दोघांची नावे आहेत। पथकाने त्यांच्याकडून 2.5 लाखाची दारू, 25 लाखाची 2 वाहने, मोबाईल असा एकूण 27,73,000चा मुल्यमाल जप्त केला आहे। ही कारवाई रविवारी नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदगड मार्गे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गडहिंग्लज येथील भरारी पथकाला समजले होते। त्यानुसार गडहिंग्लज आणि कोल्हापुरातील भरारी पथकाने रविवारी मध्यरात्री नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर गस्त घालून पहाटे 3:15च्या सुमारास महागावच्या हद्दीत कामतोड्याजवळ त्यांना रस्त्याकडेला थांबलेल्या 2 कार दिसल्या। थांबून चौकशी केली असता त्यावरील एका कारवर अंबरदिवा दिसला। त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात नितीन डेरे हा चालक म्हणून काम करीत होता, तर शिवाजी धायगुडे हा शेजारच्या सीटवर बसला होता। दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता पथकाला गोवा बनावटीच्या दारूचे 36 बॉक्स मिळाले।